पोलीस भरतीचं प्रशिक्षण देणारे सागर खालकरही आपल्यासोबत यावेळेला जोडले गेलेले आहेत. दोन्ही मान्यवरांचं स्वागत करतो आणि आता थेट पुन्हा एकदा आपल्याला विषयाला हात घालावाच लागेल. सागरजी, किती तयारी करावी लागते आज विद्यार्थ्यांना? एकेका जागेसाठी किती फॉर्म भरले जातात आणि फॉर्म भरून एक मोठा आपण अधिकारी व्हावं, काहीतरी आपल्या कुटुंबासाठी करावं याची स्वप्न घेऊन आल्यानंतर प्रत्यक्ष ग्राउंडवरती ज्या वेळेला तुम्ही परफॉर्म करत असतात तिथली सद्य परिस्थिती काय आहे? कळू द्यात महाराष्ट्राला, कळू द्यात मुख्यमंत्र्यांना. सागरजी. सर, आवाज येतोय माझा? येतोय, बोला. जय महाराष्ट्र सर्वांना. तर सर, बघितलं गेलं तर ही जी 2025-26 जी पोलीस भरती चालू आहे याला साधारणतः 17 लाख फॉर्म आलेले आहेत आणि जागा ह्या 15,000 आहेत. मग तसा जर विचार केला तर 1 लाख फॉर्म मागे म्हणजे 1,000च विद्यार्थी पोलीस होणार आहे. 99,000 मुलं हे बेरोजगार राहणार आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आणि भरती करणारी सर्व विद्यार्थी हे गरीब आणि एकदम शेतकरी कुटुंबातील आहेत. आणि जे आता सध्या बघायला गेलं तर सर्व जे चिपचा घोटाळा चालू आहे, आपण घोटाळाच म्हणावा लागेल, हा माझा स्पष्टपणे आरोपच असेल. कारण की 100 मीटरला 0 मार्क, माझी स्वतःची एक विद्यार्थिनी जिला 800 मीटरला आउट ऑफ मार्क आहे आणि त्या विद्यार्थिनीला 100 मीटरला डायरेक्ट 0 मार्क आले. तर असं वाटतंय की जी मुलगी 800 मीटरला आउट ऑफ मार्क घेऊ शकते तिला 100 मीटरला 0 मार्क कसे येऊ शकतात? हा खूप मोठा इन्स्टिट्यूट. आणि दुसरा मुद्दा, मी एक व्हिडिओ सोशल मीडियावरती टाकली होती या भरतीबद्दल. सर, माझ्या व्हिडिओला कमीत कमी 300-400 कमेंट आले, सर आम्हाला 0 मार्क आले. एखाद्या विद्यार्थ्याला मार्क येऊ शकत नाही, पण 300-400 विद्यार्थ्यांना जर मार्क येत नसेल, 2 आणि 4 मार्क येत असेल तर कुठेतरी असं वाटतंय ही जी भरती होती पारदर्शकता खूप कमी पडते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बघायला जर गेलं तर विद्यार्थ्यांना सकाळी 6 वाजता बोलवताय आणि दुपारी 1 वाजता पळवताय. सोबत त्यांना हे असेल, एनर्जल असेल किंवा संत्री असेल, मोसंबी खाण्याच्या वस्तूच आत येऊन देत नाही. 6 वाजता गेलेला मुलगा दुपारी 1 वाजता पळायचा असेल तर त्याच्या बॉडीमध्ये काही एनर्जी सोर्स पाहिजे तो भेटतच नाही विद्यार्थ्यांना. आणि माझी अशी न्यूजद्वारे विनंती आहे की जर तुम्ही बघितलं गेलं तर आपण हे ज्या मुलांना 0 मार्क पडले उद्या मरू या ठिकाणी मी येण्याच्या तयारीतच आहे. या सर्व विद्यार्थ्यांना गोळा करून मरूच्या ग्राउंडच्या बाहेरच आपण 100 मीटरचा ट्रॅक आखू आणि पूर्ण लाईव्ह आपण या मीडिया समोर घेऊ आणि त्या विद्यार्थ्यांना तुम्ही 100 मीटरचे मार्क बघा सर, एकाही विद्यार्थ्याला 0 मार्क येणार नाही. आणि जर चुकून सेन्सरच्या झोन मध्ये गेला तर ते समजू शकतो 0 मार्क येतात. पण आपल्याला मला असं वाटतंय विद्यार्थी वर्षभर मेहनत करतोय तर त्या विद्यार्थ्याला एक चान्स द्यायला काय हरकत आहे? ही ऑलिम्पिकची स्पर्धा नाहीये, इथं तुम्ही त्याला चान्स देऊ शकता. तर कुठंतरी पोलीस भरतीच्या मुद्द्यावर अन्याय होतोय. बरोबर आहे. तुम्हाला वाटतंय की हा अन्याय होतोय. माजी पोलीस अधिकारी